इराण युद्धाचे चटके आता खिशाला बसू लागले। युद्ध सुरू झाल्यावर जवळपास 2.5 महिन्यांनी भारतात पेट्रोल आणि डिझेल प्रत्येकी 3 रुपयांनी महागले। सीएनजीचे दर गुरुवारीच 2 रुपयांनी वाढले, तर अमूल आणि मदर डेअरीनं सुद्धा दुधामध्ये लिटर मागे 2 रुपयांची वाढ केली। गेल्या काही दिवसात भाज्याही महागल्यात। इराण युद्धाचा मोठा फटका बांधकाम क्षेत्रालाही बसलाय। मार्चमध्ये काही दिवस एलपीजीचा तुटवडा निर्माण झाला आणि जहाज वाहतूक मंदावली, त्यामुळे बांधकाम क्षेत्रातील अनेक प्रकारचे कच्चे माल वेळेत पोहोचत नाहीयेत, त्यामुळे किमतीही वाढल्या। आता थेट इंधनाचेच दर वाढल्यामुळे सगळ्याच वस्तू महागणार हे स्पष्ट झाले। आता अक्षरशः 3-3.5 रुपयाने जर पेट्रोल म्हणजे अक्षरशः डायरेक्ट जर असं 3-3.5 रुपयाने जर पेट्रोल वाढत असेल तर हे आम जनतेसाठी खूप घातक आहे। कारण सगळे दर वाढलेले आहेत। सोन्याचे दर फार 1.5 लाखाच्या वर गेलेले आहेत। अजून तुमचे गॅसचे दर वाढलेले आहेत। आता पेट्रोलचे पण दर वाढलेले आहेत। तर असं चाललं तर एक सामान्य नागरिकांना किंवा असं आमच्यासारख्या आम जनतेला हे बाहेर निघणं खूप अवघड होणार आहे। महागाईचे चटके अनेक प्रकारे बसतात। लोकांच्या खिशावर ताण तर येतोच, पण उद्योगांच्या नफ्यातही घट होते, ज्यामुळे नवी गुंतवणूक लांबणीवर टाकली जाते। महागाई कमी करण्यासाठी बाजारातील पैसा काही अंशी कमी करावा लागतो। यासाठी पहिलं पाऊल म्हणजे व्याजदर वाढवले जातात, जेणेकरून कर्ज महाग होतात। लोकांच्या हातातला पैसा कमी होतो, परिणामी मागणी घटते, त्यामुळे दर कमी होतात। हे सगळं जरी खरं असलं तरी इराण युद्ध लवकरात लवकर संपणं गरजेचं आहे, कारण भारत आपल्या ऊर्जा गरजेच्या 85% तेल आणि गॅस आयात करतो। त्यामुळे तेलाचा पुरवठा जोपर्यंत पूर्ववत होत नाही तोपर्यंत महागाई वाढत राहणार यात शंका नाही। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।